नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर आपण सिंगापूरमध्ये आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि लिटल इंडियाजवळच मी रूम घेतली, म्हणजे हॉस्टेल बुक केलं आहे आणि त्या हॉस्टेलमध्येच मी राहतो आता। तर जवळच आत्ता म्हटलं तुम्हाला जे लिटल इंडियामध्ये, म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की तुळशीबाग आहे सिंगापूरमधली लिटल इंडियामध्ये, तर तुळशीबागेतून आज तुम्हाला मी फिरवून आणतो। तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इथं त्या एरियामध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटणार पण नाही आपण सिंगापूरमध्ये आहे। तरी आज गर्दी खूप कमी आहे, त्याच्यामुळं थोडीशी गर्दी कमीच दिसेल। पण जर सॅटर्डे किंवा संडे जरी इथं आला तर बाहेरच्या देशातली जेवढी पण मुलं इथं कामाला आहेत, म्हणजे मलेशिया झालं, म्यानमार, बांगलादेश, जेवढे पण बाहेरच्या देशांमधले मुलं इथं जॉब करत आहेत ते सगळे इथं सॅटर्डे संडेला भेटतात आणि खूप सारी गर्दी होती। तरी पण बघूयात आपण काय काय बघायला भेटतं आपल्याला लिटल इंडियामध्ये। चला तर मग मी तुम्हाला करून आणतो सैर लिटल इंडियाची। तर चला तर मित्रांनो, आता आपण सिंगापूरचा लिटल इंडिया जो भाग आहे तो एक्सप्लोअर करू। म्हणजे जवळजवळ हा सिंगापूरच्या सेंट्रलला नाही म्हटलं तर चालेल, पण जे एक लिटल इंडिया म्हणूनच एक वेगळा भाग आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस आपण तिथे वॉक करतो त्यावेळेस असं फील होतं आपल्याला की आपण कुठेतरी म्हणजे इंडियामधील कुठल्या तरी सिटीमध्येच फिरतो। तर ही मुस्ताफा सेंटरजवळून लिटल इंडियाची ही जी लाईन आहे ती चालू होती आणि या लाईनमध्ये तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट नाही की ती तुम्हाला भेटणार नाही। म्हणजे जसं की आता हे तुम्ही बघू शकता, कपडे आहेत, चॉकलेट्स आहेत, भरपूर सारे म्हणजे एकमेकांच्या शेजारीच असे लाईनमध्ये शॉप्स आहेत हे सगळे। आणि हे शॉप्स कुणाचे आहेत तर हे सगळे इंडियन लोकांचे शॉप्स आहेत। बरेचसे महाराष्ट्रीयन तर नाहीत इकडे, परंतु जे साऊथ इंडियामधून जेवढे पण पब्लिक आहे हे साऊथ इंडियनवाल्यांचे शॉप्स भरपूर प्रमाणात आहेत इकडं। आणि हे जे कपडे येतात ते इंडियावरून आणि बांगलादेशवरूनच मॅक्झिमम येतात। इथं तुम्ही गॉगल्स पाहू शकता, त्यानंतर म्हणजे गॉगल्सचे दुकान आहेत, बॅग्सचे दुकान आहेत, म्हणजे चप्पल शूजचे दुकान आहेत, चॉकलेट्सचे दुकान आहेत। जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। आणि मी इथं थोडंसं नोटीस केलं, म्हणजे जे की इंडियन शॉप्स आहेत, म्हणजे इंडियन लोकांचे जे शॉप्स आहेत ना, तिथंच जरा जास्त महाग आहे। म्हणजे मला माझ्या मुलासाठी एक दोन टॉईज बघण्यासाठी मी गेलो होतो, तर बाकीचे जे इंडियन शॉप्स आहेत तिथं प्राईस थोडीशी हाय आहे। आणि मी एका चायनीज दुकानातून घेतलं तर तिथं प्राईस कमी आहे आणि तिथं सेल पण आहे। तर तुम्ही बघू शकता हे बॅगांचे दुकानं भरपूर सारे दिसते ना आपल्याला। काही दुकानं क्लोज पण झालेली आहेत। आणि हे जे शर्ट्स वगैरे दिसतात त्याची आता तुम्ही बघितलं असेल तिथे $19, म्हणजे $19 शर्ट म्हणजे जवळजवळ तो 1300 ते 1400 रुपयाचा शर्ट झाला ना। आपल्या इकडे जर घ्यायचा म्हटलं तर तो मॉलमधून पण आपण 1300-1400मध्ये चांगल्या क्वालिटीचा परचेस करू शकतो। म्हणजे पण कसं होतं, आपण ज्यावेळेस फिरायला येतो दुसऱ्या देशामध्ये त्यावेळेस वाटतं की यार तिकडनं काहीतरी आपण परचेस करू, आणि पण ते परचेस करतो आपण, पण ते आपल्यासाठी म्हणजे थोडं कॉस्टलीच जातं। आता ह्या बॅगा बघा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्राईसच्या भरपूर साऱ्या अशा बॅग आहेत। जे मुस्ताफा सेंटरपासून चालू होतं ते एक टेका मार्केट म्हणून आहे, तर त्या टेका मार्केटपर्यंत हे सगळे शॉप्स एका लाईनमध्ये आहेत। तिथे बॅग्स आहेत, त्यानंतर सिम कार्ड पण तुम्हाला इथेच भेटू शकतं। मोबाईलचे शॉप्स खूप मोठमोठे आहेत। आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही फक्त डायरेक्टली एका दुकानात जाऊन अगोदर 3-4 दुकानामध्ये चौकशी करा, त्याच्यानंतरच परचेस करा। कारण पहिल्या दुकानात जर आपण परचेस केलं तर नेक्स्ट दुकानामध्ये गेलं तर त्याची प्राईस अजून $1-2 एकतर कमी असते, नाही तर $1-2 जास्त असते। तर परत आपल्याला असं फील होतं की यार मी उगाच त्या दुकानातून अगोदरच घेतलं। तर अशा पद्धतीचं हे जे लिटल इंडियाचा भाग आहे तो तुम्ही बघू शकता। आणि जास्त लोक आपल्याला इथं दिसतील साऊथ इंडियन, बांगलादेशी, फिलिपिन्सवाले दिसतील, परत मलेशियन दिसतील। हे सगळे लेडीज शॉपी पण इथं भरपूर साऱ्या आहेत। तर म्हणजे इथे टॉप्स भेटू शकतात, जर्किंग, म्हणजे जेवढ्या पण आपण म्हणजे आपण जे कपडे वगैरे घालतो तर ते सगळे A to Z गोष्टी इथं भेटतात, परंतु महाग आहेत। म्हणजे कम्पेअर टू इंडिया असं वाटतं की मग इंडियात घेतलेलंच कधी पण चांगलं आहे। तर असं काय आहे इकडं। तर मी तेच बोललो की आता माझं जे हॉस्टेल होतं ते पण लिटल इंडियाजवळच होतं, म्हणजे 1 किलोमीटर ते वॉकिंग डिस्टन्सवरतीच होतं। तर मी वॉकिंग करतच आलो होतो, मुस्ताफा सेंटरमध्ये पण गेलो होतो
मुस्तफा सेंटर मी तुम्हाला पुढे दाखवतो नक्की मुस्तफा सेंटरमध्ये काय भेटतं. तर इथं तुम्ही बघाल तर मोबाईल्स आहेत, हेडफोन्स आहेत. आता ही पण एक मोठी मोबाईलची शॉप आहे बघा. अशा 4-5 मोबाईल शॉपी एका शेजारी एक आहे तिथे सिंगापूरमध्ये. आणि मोबाईलचे रेट्स तसे कमी आहेत. आत्ता मी एक रिअलमीचा कोणता 12 प्रो घेतला होता फोन. तर मी आपल्या तिथे इंडियामध्ये 24,000ला घेतला, सेम फोन इथे 28,000 रुपयाला. म्हणजे आपण इकडे येऊन कॉस्टली परचेस करतो आहे. काही गोष्टी इकडे स्वस्त आहेत पण काही महाग आहेत. जसं की आयफोन इकडे कम्पेअर टू इंडिया इकडे थोडंसं आपल्याला स्वस्त भेटतो. तर हे बेल्टची दुकानं बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गॉगल्स आहेत, लेडीजचं कानातलं आहे, बँगल्स आहेत. इथं टेलर बघा, टेलरसुद्धा कपडे शिवतो. म्हणजे जे अल्टर वगैरे काय करायचं असेल ते आपल्याला इथं अल्टर पण करून भेटतं. ही एक नवीन म्हणजे मोठी मोबाईलची शॉपी. आणि मोबाईलच्या शॉपीबाहेरच तुम्ही सिम कार्ड पण तुम्ही परचेस करू शकता किंवा मोबाईलच्या शॉपीमध्ये पण भेटतं. हे एक बॅगचं दुकान आहे मोठं. म्हणजे सेम टू सेम मटेरियल भेटणारे भरपूर सारे दुकानं एका लाईनमध्ये आहेत. तर म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल तर एका दुकानात न जाता आपल्याला मॅक्झिमम दुकानामध्ये जाऊन त्याची प्राईसची चौकशी करावी लागेल. त्याच्यानंतरच थोडंसं आपल्याला व्यवस्थित भेटेल. आणि सिंगापूरमध्ये दुसरं एक फेमस म्हटलं तर चॉकलेट्स आहेत. तर चॉकलेट्स इथे $10ला 3, $15ला 3 पॅकेट अशा प्रकारचे भेटतात. आता हे जे आहे एक इंडियनच रेस्टॉरंट आहे. लाईक तिथं तुम्ही चपाती भेटते आणि तिथे 8-10 प्रकारच्या भाज्या एकदाच तयार करून ठेवतात आणि चपाती गरम करून भेटते. म्हणजे तुम्ही भाजी आणि चपाती घ्याल तर कमीत कमी $7 ते $8ला भेटतं. म्हणजे 300-350 रुपयाला 2 चपाती आणि 1 भाजी. तर हे असं कॉस्टली. आता इथं तुम्ही बघाल तर इथं असं पुतळ्या टाईप पण भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. हे साऊथ इंडियन कडच्या लोकांचे जास्त प्रमाणात इथं स्टॅच्यू वगैरे बघायला भेटते ना आपल्याला. त्यानंतरनं हे सिम कार्डचंच दुकान आहे. हे कपड्यांचं दुकान. म्हणजे सेम टू सेम दुकानं मी तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे चॉकलेट्सचे दुकानं पण भरपूर आहेत. पण चॉकलेट्स तुम्ही मुस्तफामध्ये जर गेला तर तुम्हाला तिथं व्हरायटी जास्त भेटतील. ह्या लिटल इंडियाच्या ह्या लाईनमध्ये चॉकलेट्सच्या व्हरायटी कमी आहेत. आणि म्हणजे रेट तोच आहे, $10ला 3, $15ला 3. म्हणजे हे कॉम्बोमध्ये थोडंसं विकतात. हे अशा प्रकारचे पॅकेट तुम्हाला भरपूर सारे बघायला भेटतील. मला ॲक्च्युली सिंगापूरवरून फिलिपिन्सला जायचं होतं आणि मला जे चेक इन बॅग माझं जे फ्लाईटचं तिकीट होतं त्याच्यामध्ये चेक इन अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे मी चॉकलेट्स वगैरे काय घेतलं नाही. पण मी पहिलं सिंगापूरमध्ये जॉब करायचो त्यावेळेस घरी यायच्या वेळेस भरपूर साऱ्या चॉकलेट्स वगैरे घेऊन यायचो. त्याच्यामुळे मी आत्ता काही परचेस नाही केलं कारण मला भीती वाटते की माझं म्हणजे बॅगचं वजन जास्त होईल का. कारण मला 7 किलोच फक्त इन्क्लूड होतं नेक्स्ट फ्लाईट म्हणजे सिंगापूर टू फिलिपिन्स जी होते ती. तर हे असं काही चॉकलेटचे शॉप्स पण आहेत इथे. नेल पेंट पण तुम्ही बघू शकता. नेल पेंट पण वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या कलरच्या भरपूर साऱ्या नेल पेंट्स पण आपल्याला बघायला भेटतील. बाई इथं मंदिरं पण भरपूर आहेत. म्हणजे साऊथ इंडियनचे पण मंदिर भरपूर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हार वगैरे बघा. जसं की आपल्याला तुळशीबागेमध्ये जिथं आपण एंट्री करतो तुळशीबागेत तिथं हारांची दुकानं असतात त्या टाईपची इथं हारांची दुकानं पण आहेत. इथं साईबाबाचं पण मंदिर आहे, गणपतीचं पण मंदिर आहे. आणि आता मला साऊथ इंडियन चे मंदिरांची नावं माहिती नाहीत पण ती पण भरपूर आहेत कारण त्यांची कम्युनिटी इथं जास्त असल्यामुळे ते सुद्धा मंदिर भरपूर आहेत. इथं यात्रा वगैरे पण ते लोक करतात. इथं टेलर पण बसला आहे बघा. हे शूज, चॉकलेट्स सेम सगळ्या गोष्टी सेमच बघायला भेटते ना आपल्याला. असं काही लिटल इंडियाचं वातावरण आहे. परंतु परत जसं की हिंदी गाणी किंवा जे अनाऊन्समेंटचे रेडिओ टाईप किंवा म्हणजे थोडीशी साऊंड सिस्टीम अशा प्रकारचं इथं भरपूर बघायला भेटतं आपल्याला. सेम दुकानं बघायला भेटतं तुम्हाला. म्हणजे जरी तुम्ही सिंगापूर फिरायला येत असाल तर म्हणजे शॉपिंगसाठी हे एवढं म्हणजे कॉस्टली जाईल तुम्हाला. परंतु अजून एक बुगीज मार्केट म्हणून एक आहे इथं सिंगापूरमध्ये. तिकडं जरी तुम्ही गेला तर तिथं पण जरा व्यवस्थित भेटतील. पण तिथं इंडियन लोक सेल करत नाहीत. तिकडं आपल्याला दिसतील ते चायनीज किंवा बाहेरच्या देशातली जे लोक आहेत त्यांचे शॉप्स तिकडं आहेत. आणि इथं जे आहे ते सगळे इंडियन लोकांचे आहेत. इथं स्नॅक्सपासून सगळं भेटतं आपल्याला पण इथं कॉस्टली भेटतं.
समोरच्या बाजूला बघाल तुम्ही तर सगळे सोन्यांच्या दुकानांची लाईन आहे, म्हणजे ज्वेलर्सची दुकानं आहेत. ज्वेलर्सची दुकानं पण लिटल इंडियामध्ये भरपूर प्रमाणात भेटते आणि ती पण बाहेरच्या कोणाचे नाहीत तर आपल्या इंडियन लोकांची ज्वेलर्सची दुकानं पण आहेत. सोन्याचा रेट मी काही विचारला नाही कारण मी आतमध्ये काही गेलो नव्हतो. तर ज्वेलर्सची दुकानं पण भरपूर बघायला भेटतात तुम्हाला लिटल इंडियामध्ये. मोबाईलचे शॉप्स पण भरपूर आहेत इकडे. या शॉप्समधून मी माझ्या मुलाला एक गाडी घेतली कारण त्याला गाड्यांचा एवढं नाद आहे, म्हणून मी एक गाडी परचेस केली. ती मला काहीतरी $12 भेटली, म्हणजे 700-800 रुपयाची गाडी भेटली. तर हे मिलन म्हणून एक लिटल इंडिया. पाण्याची बॉटल घेतली मी आत्ता तहान लागली म्हणून, कारण माझ्या हॉस्टेलमध्ये पाणी नव्हतं. तर ही 1.5 लिटरची बॉटल आहे, $4 भेटली, म्हणजे जवळजवळ 256 रुपये ह्या 1.5 लिटर पाण्याची प्राईस आहे इथं सिंगापूरमध्ये. तुम्हाला झालं का नाही फील तुळशी बागेमध्ये चालू आहे म्हणून? मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, कारण एरियाच असा आहे तो सिंगापूरचा लिटल इंडिया म्हणून, की जिथे फिरल्यानंतर ना तुम्हाला सगळं काय दिसेल जे इंडियामध्येच आहे, म्हणून तर त्याला लिटल इंडिया असंच म्हणतात. आणि सिंगापूरला फिरायला येण्याचा प्लॅन करत असाल तर अगोदरच थोडंसं गुगलवरती सर्च करून तुम्ही प्लॅनिंग करू शकता तुमचं. तसं तर बरेचसे आपल्या इकडचे लोक काय करतात, ट्रॅव्हल एजंटकडूनच बुक करतात सिंगापूरची ट्रिप. पण जर तुम्ही अगोदर 1-2 देश फिरलेला असाल तर तुम्हाला त्याची आयडिया असेल की नक्की एक्झॅक्टली काय असतं. तर ट्रॅव्हल एजंट्सकडनं आपल्याला आरामदायक सगळ्या गोष्टी भेटतात, आणि ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल करतो त्यावेळेस आपल्याला त्या सर्च करावं लागतात, थोडासा त्रास होतो. तर पण ते आपले थोडेसे पैसे पण वाचतात. तर तुम्ही तुमची ट्रिपचं जर प्लॅन करत असाल आणि सिंगापूरमध्ये आल्यानंतर मुस्ताफा सेंटरला नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट द्या. आणि त्यानंतर लिटल इंडिया तर काय मुस्ताफाच्या बाजूलाच आहे, तर तुम्ही पण तिकडे फिरू शकता, प्राइस वगैरे चेक करू शकता. एखादी गोष्ट आवडली तर ती परचेस पण करू शकता. तसंच तुम्हाला ते मी सांगितल्याप्रमाणे बुगीचं मार्केट पण चांगलं आहे. मला बुगीचं मार्केटला जायला नाही जमलं, पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही तिथं बुगीज मार्केटमध्ये पण व्हिजिट करू शकता. आणि सिंगापूरमध्ये तर मॉलची काही कमी नाही, कारण प्रत्येक मेट्रो स्टेशनमध्ये जर तुम्ही गेला तर मॉल टाईपच सगळं काही वातावरण असतं. पण ते खूप कॉस्टली, कारण सिंगापूरचा डॉलरची किंमत आता बऱ्यापैकी वाढली. 2016 $1 48 रुपयाचा होता, तोच आता 2024 जवळजवळ 64 ते 65 रुपये झालाय. म्हणजेच की डॉलरची किंमत वाढली म्हणजे तिथं महागाई पण भरपूर प्रमाणात वाढलेलीच आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण प्लॅन करून येतो, म्हणजे मला तर वाटतं की इथं कपडे परचेस न करण्यापेक्षा ते आपण इंडियातनं घेतलेली कधी पण चांगली. पण तुम्हाला एखादी आठवण म्हणून, म्हणजे सिंगापूरमध्ये आलोय आपण काहीतरी घेऊयात म्हणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. कारण वाटतं आपल्याला की बाबा दुसऱ्या देशातनं घेतले, पण त्या देशामध्ये पण अशी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग काहीच नाही. तिथं प्रत्येक गोष्ट ही विकतच आणलेली आहे. थोडक्यात म्हणजे पाणी सुद्धा तुम्ही जर म्हणाल तर मलेशियावरनं पाणी येतं सिंगापूरमध्ये. त्याच्यामुळे पाण्याची किंमत पण तुम्ही बघितलं असेल, 1.5 लिटरला जवळ 200 ते 250 रुपये आपल्याला मोजावं लागतात. आणि एवढंच बस, तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की लिटल इंडिया एक्झॅक्टली आहे काय. पण तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल तर डिरेक्टली एका दुकानात जाऊ नका, तुम्ही अगोदर चौकशी करा 4-5 दुकानामध्ये, जिथे तुम्हाला थोडंसं स्वस्त वाटेल तिथे तुम्ही परचेस करू शकता. तर मला वाटतं लिटल इंडियातल्या मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात, आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटत पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.